कदर आलेला आहे माणसाला. पण आता जाता कुठं? कदरलेले सगळे. कशात कदरलेले आहेत सगळे, ए टू झेड. जो त्यो पाहो जो देखतो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. जो त्यो पहा सगळे कसे येत? दुःखी येत. राजा दुखिया, प्रजा दुखिया, ब्रह्मा दुखिया, विष्णू दुखिया, महेश दुखिया. अरे एवढे त्रिगुणात्मक असणारे, मायाकारी असणारे ब्रह्मा विष्णू महेश हे बी कसे येत? दुःखी आहेत. म्हणून लक्षात घ्या, अवतार घेणारे देव दुःखी आहेत. तर अविद्यानी असणारं आच्छादित झालेला जीव किती दुःखी आहे. ह्या संसारात सुख शोधायले तुम्ही संसारात, पण सुख नाही कोठे. आलिया संसारी वाया हावभरी होऊ नका. उगा हाव नका धरू त्याच्यात मला सुख होईल म्हणून. आयुष्य चाललेलं आहे, फार अल्पायुष्य आहे. नरदेहाला अल्पायुष्य. मानवदेह शेत गणिले ते अर्धरात्र, रात्रीचं खाल्लं अर्ध. लहान बालक गेलं, तारुण्य गेलं, राहिलं वृद्धाक्य, ते बी निघालंय. हां, आता म्हणून लक्षात घ्या, इथं महाराज म्हणतात भाव म्हणजे प्रेम. प्रेम करण्याकरता एकच जागा. तुम्ही देवावर प्रेम केलं की देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही देवावर प्रेम केलं की देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करता, दुसरं तिसऱ्यावर करतं, तिसरं चौथ्यावर करतं. तुम्ही पत्नीवर जरी प्रेम केलं तर तुमच्या पैशावर प्रेम आहे तिचं, तुमच्यावर नाही. जरा ध्यानात घ्या. तिला काय पाहिजे तुमच्याकडून? आणि जर तुमच्याकडून तिला नाही तिच्या हौशी पुरल्या तर हे उग्ग त्याच्या संगम्यान लग्न लावतं मी. हे कशाला आलं? माया पदरात पडलं आणि गोड करून घेतलं. असं तोंडावर बोलती ती. मी म्हणून नांदायले, मी म्हणून राहिले, नाही तर राहण्यासारखं काहीच नाही असं ती उघड उघड तुमच्या तोंडावर बोलते. म्हणून ध्यानात घ्या, काय प्रेम आहे? कशाला प्रेम म्हणावं याला? आणि देवावर जर प्रेम केलं तर तुमच्यावर काय करतो देव? इतकं तुमच्यावर बघा. बहु आहे करुणावंत, फार करुणावंत आहे. अहो, देवाने प्रेम केलं नाही का तुमच्यावर? तुमच्यावर प्रेम करायला नाही का तो? तुम्हाला जो सूर्य उगवला ते कोणी? हां, देवाने. तुमचं शरीर चाललं ते कोणाच्यामुळं चाले? हे शरीर कोणाचे असते? कोण बोलविते? तुम्हाला हे माहीत नाही, कळत नाही का? असं नाही. तुम्हाला या जगात येऊ दिलं ते कोणी? देवानी. तुम्हाला इंद्रिय दिले ते कोणी? देवानी. तुमच्या शरीरात प्राण चालले ते कोणामुळं? तुम्ही चालवायले का आपण मात्या चालवायले? तुम्ही बी नाही चालवायले ना आपण मात्या बी नाही. हां, कोण चालवायलंय? देव चालवायला. आता तुमच्या बघा, तुमच्या संघच आहे तो, पण वाटत नाही माया संघ आहे म्हणून. माझ्या संघ आमचं घर आहे वाटतं, भावकी हे वाटतं, पैसे येत वाटतं, घरातला पसारा आहे वाटतं, हे वाटतं तुमच्या तुम्हाला संघ. आमची भावकी आमच्या कुठे आहे? संघ आहे, कामी येणार आहे जाळायला. असं वाटत असतं माणसाला. हां, पण हे तुमच्या संघ नाही तर संघ नव्हते बी नाहीत बी राहणार बी नाहीत, हे निश्चित आहे. हे संघ तुमच्या नव्हते, माग पुढं राहणार नाहीत, हे निश्चित आहे. आणि देव मात्र तुमच्या अगोदर बी संघ होता, पुढं बी संघच आहे ना आता बी संघच आहे. देव तुम्हाला सोडून राहू शकत नाही. फक्त तुम्ही देवाला सोडलंय. काही केल्या वेगळा नव्हे गे मा, काही करा, देव तुमच्याहून काही वेगळा राहू शकत नाही. तुम्ही मात्र, आणि तुम्हाला दुःखाचंच कारण एक आहे की देवाहून बाजूला सरकले म्हणून दुःख आहे. दुःख कशामुळं? समुद्राहून मीठ बाजूला गेलं, पोत्यात भरलं, वाघिणीत टाकलं, जिल्ह्यात आलं, तालुक्यात आलं, घरोघर पोहोचलं. कोण? मग आता बरं आहे का नाही त्याचं? मिरच्यात टाकून वाटलं, उकळत्या पाण्यात टाकलं, कोण? वरवाट्यावर वाटलं. हे कशामुळं त्याची फजिती?
हां, त्यांनी त्याच्या मूळ स्वरूपाला सोडलं आणि म्हणून लागलं फिरायला दुकानातून, त्या घरी त्या घरी त्या घरी. काय बेजारी आहे, नाही कळत का ना त्या मिठाची किती बेजारी आहे, कसं रगड आहे ते किती असणार आहे. पुन्हा भट्टीत गेलं, पुन्हा चांगल्या ह्या भट्टीत कोण कोणी वरून घ्यायलंय, कोणी भाज्यात खालंय, आणि ती फजिती किती येते मिठाची. तशी जीव आणि आत्मस्वरूप सोडून दिलं, ब्रह्मस्वरूप सोडून दिलं, अधिष्ठान सोडून दिलं आणि लागला फिरायला इकडं. मिठाची जितकी बेजारी तितकी जीवाची बी काय. 9 मास कष्ट लाशी, 10व्याने प्रसिद्ध झाली, येताची कर्म जाड, तुझी मान आकांत हे जनाने दुःखे दाय मोकली. म्हणून ही जीवाची बेजारी, फिरणं ह्या देहात त्या देहात त्या गर्भात, पुन्हा आलं बालपण, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे जन्म, जन्मोनी मरती. ही फजिती आहे ती जन्म मरणाच्या भवचक्रात पडणं, त्याच्यात पचणं, तीच काय आहे जीवाची फजिती आहे. म्हणून ध्यानात घ्या, जीवाने आपलं जे काय साधना आहे प्रेम, ते देवावरती नाही. इतकं देवावर प्रेम करणं की देव तुम्हाला बोलला पाहिजे. बोल तू, तुम्ही जर देवावर प्रेम केलं ना तर देव बोलला. नामदेव महाराजाला दूध पेला, अनेक भक्ताचे कामं केले देवानी. लक्षात घ्या, एक वेळेस काहीतरी कार्यक्रम होता पांडवाच्या इथं, आणि भीमाला धर्मराजांनी सांगितलं 2-4 वाजताच आधी की भगवंताला जेवायला बोलव, उद्या दुपारा काय जेवायला बोलव. एक असं नव्हतं 17-12 कामं सांगायचं. एकदा काम सांगितलं संपलं, पुन्हा सांगायचं नाही. ताटं वाढले आणि भीम तिथंच म्हणले, तुला सांगितलं होतं ना देवाला आणतो ना म्हणे. झालं सगळं म्हणजे आता ताटं वाढले, आता फक्त म्हणायचीच गरज आहे. पाणी फिरायचं आणि बसायचं. कव्हा जातो आता, द्वारका का जवळ आहे का, 4 रोज आता आणतो म्हणले. त्याला काय उशीर आहे, सगळं तर तयार झालं ना. बाहेर गेले, गदावर झोपली, मुटकं गेलं खाली. ती गदा का लहान होती का, मस्तकात पडी की चुरात, अशी ती गदा आकाशात झोपली, मुंडकं दिलं खाली आणि देवाला हाक मारली. वरची वरच गदा धरली, हात धरला. काय आहे अरे तू कशाला बोलली रे भीमा. म्हणली जेवायला. म्हणजे असं बोलीच असतील काय, हे असं आडमुठपणा असतो काय. याला बोलली ना, मला माहीत होतं ना तू हाय म्हणून. बोलली की येतो तू. हाकेसारखी उडी घालून या, स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. म्हणून ध्यानात घ्या, लगेच हाताला धरण जेवायला नेलं. तसा आपला बी काय पाहिजे भाव आहे. देव कुठं आहे, माझ्या जवळ आहे, हृदयात आहे. कुठे, म्हणून हाका मारायची तर जवळच्याला माराव. जो कामी येतो तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. कोणचंही जरी विघ्न असेल तर तुमचं तो दूर करतो. हे लोक काय येतील, माणसं बिमार पडला की माय 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 करते, माय मेलेली असती. आता का यावा तिनं होय, बाप 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 बा काय बाप तर पिऊन पडलेला असतो. का होईल तुला सोडायला देव. अरे देवाला हाक मारा, बलवा त्याला. हाके सरशी हाका मारल्याबरोबर येतो तो. आपलं आले सुख दुःख सांगावे, आपलं सुख दुःख कोणापुढं मांडावं, देवापुढं मांडावं. कारण की तुमचं सुख दुःख निवृत्त करणारा परमात्मा आहे. म्हणून इथं महाराज म्हणाले की भावे विन देव, भावे विन भक्ती. भाव इतका दृढ पाहिजे आपला. लक्षात घ्या, सदैव ब्राह्मण होते, वसुदेव ब्राह्मण, त्याची पत्नी, भागवतात कथा आहेत त्या. मग इतकी ती पतिव्रता होती, तिची परीक्षा पाहण्याकरता एक कुट रचना रचली लोकांनी. त्याला जंगलात नेलं आणि एक प्राणी मारला, त्याचे कपडे काढले, ते भिजिले रक्तात आणि घरी येऊन सांगितलं तुमचे मालक मेले म्हणून, तुमचे पती मेले. असं ऐकल्याबरोबरच देह टाकलं तिनं. असं म्हणणं आणि तिनं काय टाकणं. इतका काय होता भाव होता. वास्तव हे बरं आहे, जो खरा भक्त आहे तो देवा वाचून राहतच नसतो.
देवा वाचून त्याला करमतच नसतं. देवा वाचून जीवन म्हणजे व्यर्थ आहे असं वाटत असतं त्याला. म्हणून इतका आपला देवावर काय असावा, भाव असावा. कारण की भाव करण्याची जागा परमात्माची, प्रेम करण्याची जागा देव आहे. म्हणून सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत सतत देवाचं चिंतन करणं, देवाचं मनन करणं, देवाचं ध्यान करणं, देवा वाचून कशावरच आपलं लक्ष नसणं, याला म्हणावं भाव. आणि दृढ ज्याचा भाव झाला किंवा भावे विन देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव, असे हरिपाठात अनेक प्रमाणे. भाव बळे आकळे एरवी न कळे एक भाव चित्ती आणि न लगे काही युक्ती. बस बाकी काही लागत नाही देवाला. काय लागतं? अशा अनेक पुराणातल्या कथा आहेत. तुम्हाला भगवंत शिष्टाईला यायचे तर ती राजा आणि दुर्योधन बी राजा. आता राजाच्या घरी यायची म्हणजे तिथे करावंच लागत असतं. म्हणून रस्ते स्वच्छ, एक मंत्री याचा तुम्हाला समज, आता इथं मंत्री याचा म्हणतं असंच राहील का? हां, सज रस्तेन गिस्तेन पोलिसन तेन कोण याचे मंत्री. आता राजा द्वारकेचा राजा दुर्योधनाला शिष्टाई करता येणार होते. ठरली तारीख, राजे आले, स्वयंपाक चालू झाला, सगळे असणारे व्यवस्था झाली. पण राजे मात्र दुर्योधनाचे इथं जेवले नाही. कृष्ण परमात्मा शिष्टाई झाली, ऐकिनं नाही दुर्योधनाने. शेवटी सांगितलं, दुर्योधना तू तर मरशीलच, पण सगळे घेऊन मरशील तू. माझं नाही ऐकायचं ना तुला, आमचं नाही ऐकाल तर पुढचा दुसरा येईल. एका जनार्दनी बांधोनिया नेईल. म्हणून इथे कोणाचे काय बा जाईल. पिंगळा बोलतो महाद्वारी पिंगळा बोलतो. ऐकत नाहीत का पिंगळा तुम्ही? निश्चय एका पिंगळ्यावर 40,000 50,000 सुपारी झाली महाराजाची. एका पिंगळ्यावरच महाराज उठला. म्हणून पण माणसं नाही उठले, माणसं जागेवरच आहेत. लक्षात घ्या. आणि मग कबीर असणारे कबीराच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या देवाने. इदुराच्या घरी जाऊन काय खाल्ल्या? कन्या खाल्ल्या. त्या कन्या बी किती गरीब परिस्थिती. मुठभर कन्या बघून भर पाणी त्याच्यानं टाकल्या कन्या. हाताने तर काही लागत न, त्या मिळत लागणं, परतच उचलीन पेली भगवंतानी. कशामुळं? केवळ भाव, केवळ प्रेम, केवळ असणारं. लक्षात घ्या. म्हणून इथं भाव महाराज म्हणतात, भावे विन भक्ती करायची असली तर तिच्या मुळाला काय लागतो? भक्ती करायला तुम्ही जर भाव नसेल, माणसं भक्ती करतात, भक्ती चालू आहे त्याची. एक माणूस नाही असा की त्याच्या ठिकाणी भक्ती नाही, पण त्याचा भाव कशावर आहे? काय पाहिजे त्याला त्या भक्ती करून? वाढावे संतानन घरी व्हावे, धनधान्य हीच करी हाव. संसारिक दर्शनाला येतात, भक्ती करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण त्याच्या मागं भाव आहे. काहीतरी भगवंतानी मला द्यावा, माझा संसार चालवाव. कोणी चालवाव? देवानी चालवाव. माझ्या संसारात काही अपर पडू नाही, भरभराटी व्हावं माझी संसारातूनच. संसारातून उठून दिसाव, सगळं मिळावं मला जे असणारं संसारातलं. हे गाडी बंगला, लेकरं शिकले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, मला कोठ्यात टाकलं पाहिजे. ही हाव आहे लोकांची. कशातून? आणि पोरग कलेक्टर झाल्यावर तुला म्हाताऱ्याला नेईल कशाला सांगते? हां, काही नेतच नाही ते. कारण की ते कलेक्टर झाल्यावर त्याची बायको कोण? कलेक्टर. आता दोघं बी कलेक्टर म्हणल्यावर घरी तेच असणारे बाया असणारं लावून स्वयंपाक करून खातेत, नाही तर डबे आणतात बाहेरून. आणि हे असणारं टप्पर ही डबी कशाला नेते तिथं? म्हणून लक्षात घ्या, संसारात जे तुम्ही प्रेम करता ते प्रेम
इचकल्या जातं ते प्रेम मिळत नसतं तुम्हाला. मग फस्ती पडतं, माणूस रडतो, बोंबलतो याच्या त्याच्या गळ्यात पडून. एक केलं आणि एक झालं, अरे तसंच होत असतं. म्हणून इथं लक्षात घ्या, भाव आणि भावाच्या पुढं भाव जर नसेल तर भक्ती ती भक्ती ठरत नसती. ती काय ठरत नसती? भक्तीच्या मुळाला काय पाहिजे? भाव. भावेवीन भक्ती करायले तुम्ही भक्ती, पण भाव जर नसल, शेती करायले आणि ओलवा नसल आणि पेरायले तुम्ही, होय कोल्ड फट राहणे आणि काय करायले ते काय कामी? ते पेरणं बी फुकट गेलं ना तुमचं, हातात तर काहीच पडलं नाही. कारण की तिथं वलवा नाही ना. तसा भावाचा जर वलवा नसल तर भक्तीचं बी पेरायले तुम्ही काही कामी नाही ते. म्हणून भाव पाहिजे. भक्तीच्या पाठीमागं काय लागतो? भावेवीन भक्ती. भक्ती याचा अर्थ काय म्हणावं? भक्ती कशाला म्हणावं? भक्तीनं बघा मुक्ती मिळत असते, मुक्त होत असतो भक्ती केल्याने. अरे ज्याने जो मुक्त झाला त्यालाच म्हणावं भक्ती. भक्ती करायला बद्ध राहायला ती भक्ती नाही. ती त्याला भक्ती म्हणताच येत नाही. म्हणून भक्त मुक्त होत असतो, पण मुक्त होत असतो तोच भक्त असतो. शाळेत गेल्यावर पास होत असतो नाही, पास गेला म्हणजे शाळेत गेला. शाळेत गेल्याशिवाय पास होत नसतो, पण पास झाला म्हणजेच कंटिन्यू काय केली आणि शाळा केली ना, अभ्यास केला म्हणून काय झाला. तशी भक्ती केली म्हणजे मुक्त होतच असतो, पण मुक्त झाला म्हणजेच काय केली? भक्ती केली असं होत असतं. नाही तर भक्ती सोपी नाही. चुळावरची पोळी येती कोण? वाटत असतं. गण लावला, माळ घातली, वारी केली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रस्त्याला मानीत जायचं आणि घरी गेले की काही म्हणायचं. भांडणं करायचे बायको संग, पोरायसंग भांडणं करायचे, विचित्र वागायचं घरी, आणि रस्त्याला असले की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ही वेगळी भक्ती आहे. याला काय म्हणता येत नाही? भक्ती म्हणता येत नाही. म्हणून भक्ती जे करायले तुम्ही, भक्ती जी आहे आपण सगळे मिळून जे भक्ती करतो ती देवाला आवडली पाहिजे. काय कोणाला आवडली पाहिजे? देवाला. देवाला जे आवडेल ते आपण करणं याला म्हणावं भक्ती. पतीला जे आवडेल ते करणं तिला म्हणा पतिव्रता. पतीच्या विरुद्ध वागती तिला पतिव्रता म्हणता येत नाही. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या मताला अनुसरून जी राहती तिला काय म्हणावं? तुका म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सत्ता. देवावर पण 3 दिवस नाही उगवू दिला सूर्य. पतिव्रता होती ती. 3 दिवस काय नाही उगवू दिला. आणि पतिव्रता होती म्हणून 3 देवाला एका ठिकाणी पाळण्यात झोका द्याला. ब्रह्म असणार, ब्रह्म विष्णू महेश, दत्तात्रयाचा अवतार. काय होती पाठीमागं? पतिव्रता होती. कारण की तिचं छळन करण्याकरता ह्या बायानी कटर असला 3 देवाच्या आणि पाठीलं की तुम्ही लहान बालक व्हा आणि तिला असणारं स्तनपान मागा. पतिव्रता लगेच सांगितलं पतीला असं असं हे हे ब्रह्म विष्णू महेश आहेत बरं. ते म्हणजे मला कळाले कोण आहेत. असं असं मागायलेत. म्हणले दी ना. म्हणले आता झाडेची झाडे. म्हणले काय नाही, पाणी टाका अंगावर. पाणी टाकलं, बाळच झाली ते. तिन्ही पाण्यात टाकले. तिन्ही असणाऱ्या आल्या त्या. 2-4 रोज झालं देवच नाहीत ना, पतीच नाहीत. म्हणल्यावर पाठीले आल्या 3 जणींनी सांगितलं आता तुमचा जीव येते ओळखून या. आता लेकरं काय ओळखू येते. आणि मग लागले विचार करायला, मी आणावं तर यावं महादेवच. म्या घ्यावा तर कोण असावं तो महादेवच. आणि ती दुसरी म्हणती म्या घ्यावा तर यावा विष्णूच. अशी भानगडीत पडल्यात. हात जोडले, तिलाच नमस्कार केला की आमचे पती आमच्या हवली करून द्या. म्हणे मावा पाळणारी कामा होईल. विष्णू परमात्मा म्हणजे तुझा पाळणारी कामा होत नाही. आम्ही तिघं मिळून एक अवतार घेतो तिथं. तो कोणाचा अवतार? दत्तात्रयाचा अवतार. ह्या कथा आपण खूप ऐकलेल्या आहेत आणि गोड लागायच्या आणि हायताच चांगल्या त्या हायताच. बघा देवाची कथा म्हणजे कशी असते? गोड असते आणि अमृताहून गोड असते. म्हणून जिथं जर असणारं भक्ती करायला जर भाव नसल
भावाचं बळ नसल, प्रेम नसल, तर प्रेम नसल तर ती भक्ती ठरत नसते. म्हणून इथं भावेवीन भक्ती करायची तर काय लागल? भाव लागल. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही ज्याच्यावर भाव ठेवलाय, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करायले, ते सगळं प्रेम काढून घ्या. सगळ्यातून काढा ते प्रेम आणि देवाला घाला. प्रेम एक अशी वस्तू आहे की देव आपला होतो. काय केलं गवळणीनं? कोणतं शास्त्र ऐकलं, कोणतं शास्त्र पाठ केलं, कोण्या तीर्थाला गेल्या, कोणचे व्रत केले. तुमचे व्रत चालू आहेत, बेलाला पानं नाही ठेवले. काय केले? व्रत चालू आहेत, दम नाही कशाला व्रत करायला, उपवास करायला. पण लक्षात घ्या, काय केलं त्या गवळणीनं? केवळ परमात्म्यावर प्रेम केलं. देवा वाचून इतकं देवावर प्रेम, त्याला काहीच आवडत नव्हतं. अष्टभोग भोगणे माती नाही चाड. म्हणून भक्ती प्रेम रस सेविने गे माय. भक्त भक्ती केली देवावर इतकं प्रेम केलं की प्रेमाचा विषय, प्रेमाचा विषय परमात्म्या वाचून काहीच त्याला आवडत नव्हतं. इतकं त्या गवळणीनं काय केलं? देवाची भक्ती केली म्हणून देवाला त्याच्या घरी जावं लागत होतं. कोणाच्या? गवळणीच्या. इतकं देवाला बी त्या गवळणीचं काय लागलं होतं? वेड. जितकं गवळणीला देवाचं वेड, तितकंच देवाला बी कोणाचं वेड होतं? गवळणीचं. कबीरदासाकडे एक माणूस गेला, म्हणे काय प्रेम आहे तुमचं भगवंतावर. शेले का इंतान शेले इंता माझा राम आएगा पहिनेगा. शेले कोणासाठी इनायले म्हणले तुम्ही? माझा राम आएगा, माझा राम शेला पहिनेगा, मैं देखूंगा. असं म्हणायचे ती. माझा राम येईल, मी त्याला शेला देईल, तो शेला अंगावर घेईल आणि तो फार छान दिसल. काय प्रेम आहे तुमचं देवावर. ते म्हणले अरे असे एका गवळणीच्या प्रेमामध्ये असे कोटी असणारे कबीर वाहून जातील. मग काय प्रेम आहे म्हणे त्या गवळणीच्या, एका गवळणीच्या प्रेमात असे कोटीवधी कबीरदास काय जातील? वाहून जातील. खरं प्रेम करावं ते गवळणीनं. कोणी? देवावर प्रेम करावं ते कोणी? गवळणीनं. म्हणून उगच नाही देव गवळणीच्या इथं गोकुळामध्ये असणारं त्या राहिला नांदला सगळं सुख त्या गवळणीला दिलं. तेव्हाने आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या गोपीसाठी. वेडा झाला गोपीसाठी. आणि गोपी बी देवासाठी काय झाल्या? तुम्ही जितके देवासाठी वेडे व्हाल ना, तितका देव तुमच्यासाठी वेडा होईल. तुम्ही जितके ह्या लोकांसाठी वेडा होताल ना, तितके पागल होताल. हे नाही तुमच्यासाठी वेडे व्हायचे. उरफाट तुम्हाला पागल झालं म्हणतात. म्हातारं काय झालं? पागल झालं. म्हाताऱ्याला आता गोळ्या लावा बराळ्याच्या. म्हणून इकडं पागल होण्यासाठी कोणासाठी पागल व्हा? लावा मनापिशे गोविंदाचे. त्या परमात्म्याचं पिसं लागलं पाहिजे. देव तितकाच तुमच्यासाठी पिसा होतो. म्हणून नारदाला कोणीतरी विचारलं भगवंत कुठं? अरे जिथं भगवंत कुठं असतो? जिथं माझे भक्त गातात. नारदा उभा मी तेथे. जिथं माझे भक्त गातात, नाचतात, मला प्रेम देतात, मी कुठं? तिथं उभा असतो. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच तेथे असे देव. आणि हे लागले बारीला. हे कुठं लागले? भजन चिवडे खात, बाटल्या पेत. कुठं लागले? बारीला. आणि मंदिरात गेले की ती उभी असते तिथं. एक जे धरतो की फिकी तू, दुसरा धरतो की बाहेर रस्त्याला. पाहू दिलं नाही मला. अरे पाहाचं 2-4 रोजाचा उभा तो डोळे झाकू लागले. तू हे देव पाहाचा तर डोळे झाकले, उचाला की बाहेर फेकून द्याला. देव कुठं? कीर्तनात. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. देव असे तेथे उभा म्हणजे प्रत्यक्ष. कुठं? हां, प्रत्यक्ष देव तिथं कळवतो कसा आहे. तर कीर्तनात रंग भरे कीर्तनात तिथं कळवतो देव. श्रवणात असणारं कळवतो देव कोण आहे. विटेवर उभा आहे का त्योच आता इथं निर्गुण परमात्मा सगळ्याच्या हृदयात आहे असं कळतं कीर्तनात. म्हणून भाव
देवाबद्दल भाव लागतो. भावेविन भक्ती, आणि भक्ती वाचून मुक्ती नाही. ह्या 3 गोष्टी आहेत, भाव, भक्ती आणि मुक्ती. मग अगोदर काय लागल देवाबद्दल? भाव. आणि भावाने युक्त पुढे केलेली भक्ती, सगळं सर्वस्व देवाला अर्पण करणं, आपलं काहीच न ठेवणं, ही काय भक्ती. आणि अशी ज्याने भक्ती केली तो निश्चित मुक्त होत असतो. निश्चित काय होतो? मुक्त होत असतो. मुक्त म्हणजे मोकळा. आता काहीच नाही राहिला. आता असो व्हायचा कुठे? आठवची नाही, देहीची बी देही. कोणचा बंध नाही राहिला त्याला. स्थूल देहाचा नाही, सूक्ष्म देहाचा नाही, कारण देहाचा नाही, महाकारण देहाचा नाही. कोण्या देहाचा काय नाही राहिला? बंध नाही राहिला. मोकळा झालो, मोकळा झाला. चिंता नाही राहिली, निचिंत जीवन झालं. प्रसन्न आनंद भरीत जीवन झालं. सहज असणारं प्रारब्ध अंशात देह राहिलाय. आता देह आहे का नाही याची बी काय नाही आठवण नाही राहिली. आठवू नाठवू पडी याला मागे, म्हणजे आठवण आणि नाठव दोन्ही मागं पडले. म्हणून अशी अवस्था प्राप्त झाली, त्याला म्हणावं मुक्त. अज्ञान निवृत्त झालं. आणि अज्ञान निवृत्त झाल्यामुळं संचित जे होतं ते जळून गेलं. कर्म होतं ते बाधित झालं. उरलं ते प्रारब्ध शरीर. याला काय म्हणावं? मुक्त. याला काय म्हणावं? मुक्त. मुक्त कशाला म्हणावं आणि बद्ध कशाला म्हणावं? अहम ममेती बंधो, मी आणि माझं असं समजेन. याला बंध म्हणावं, याला बांधलेलं म्हणावं. आले नाही तुम्ही पाठाला, काय करावं? आमच्या मागे लई काम आहेत. काय आहे तर यालाच काय म्हणावं? बंध. म्हणजे परमार्थ करण्याकरता वेळ नसणे आणि संसारातच ममेमध्येच गुंतून बसणं. काही ममात गुंतले आणि काही अहमात गुंतले. बघा, पशु पक्ष्याला अहम अध्यास आहे, मम अध्यास नाही. तिथं अहम आहे पण मम नाही. घरातल्या मालकाचं दुखायलं म्हणजे कुत्र भाकर खात नाही का? हां, अरे कुत्र्याचं जर दुखू लागलं तर मालक म्हणतं मला भाकर गोड लागेल. आपला असणारं ते वाघ्या काय झालाय? मोत्या वाघ्या काय नाव असेल तुमच्या घरातल्या कुत्र्याचं, तर ते बिमार पडलाय. मग आम्हाला भाकर काय लागणं? गोड लागणं. म्हणून त्याला अहम आहेत पण मम बी आहे. पण कुत्र्याच्या ठिकाणी काय नाही? मम नाही, माझं नाही. घर पडलं काय, घर काय झालं काय, त्याला काही वाटत नाही. मात्र सगळं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्या ठिकाणी अहम बी आहे, मम बी आहे. आम्ही अहम ममेती बंधो, हेच बंधनाला काय? मी माझे पणे. हां, मातेन पवतीची बापडी, म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळत. म्हणून अहम आणि मी. म्हणून इथं मी बी आहे, माझं बी आहे. मी बी आहे आणि माझं बी आहे. आता तुम्ही ज्याला मी म्हणाले ते तुमचं होऊ शकत नाही. 100% तुम्ही ज्याला मी म्हणाल, तुम्ही मी म्हणजे कोण? दे नाव, हे रूप मी, हे तुमचं नाही, तुम्ही बी नाही, ते खरं बी नाही. तुम्ही तुमची जी मी ठेवलेली ती खोटी मी आहे. त्याच्यातून मी काढा. देहावरून मी काढा, इंद्रियावरून मी काढा, प्राणावरून मी काढा, मनावरून बी मी काढा. तुमची ती मी स्वरूपावर घाला. कुठं घाला ती? मी तो मी वासुदेव तत्वता. तत्वता तात्विक जर विचार केला तर मी वासुदेव आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मतत्व आहे. ते मी तिथं जर बसली तर हे सगळं उडालं, भगाडच उठलं. ते अहम ब्रह्म आहे, अहम आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. म्हणून इथं महाराज तुम्हाला सांगतात की इथं अहम अध्यास आणि मम अध्यास. अहम गेलं की मम उडत असतं आणि अहम जात असतं संतांच्या संगतीत. म्हणून इथं महाराज म्हणतात की आपलं कसं झालेलं आहे, जसं त्या मिट्टूनी त्या टिटण नळीला धरलं. ती नळी लावलेली, तिला बसला, तिच्यावरती फिरली. याचं मुटकं झालं खाली, पायवर अडकलेली. आणि मग त्यांनी अशी कल्पना केली, जरी मी पाय सोडले तर मी खाली पडणार आणि मरणार. अशी कोणी कल्पना केली? मिट्टूनी. पक्क येत मला विसरून गेला तो. मी पाय जरी सोडले तरी मी आकाशात उडी मारू शकतो. म्हणून
झेप घेरे पाखरा हातो सोन्याचा तुझं पंख दिले देवाने. भावगीत ऐकलं नाही का तुम्ही? तुला काय दिले? पंख दिले. पण पंख विसरलोच ना आपण. आणि त्या नळीलाच काय धरलं? पक्क आवळून धरलं. म्हणून तो असणारा पारधी आला, पाये कापले आणि घरी घेऊन गेला. बायकोला खाला. कशाला? त्या मिट्टूला. ही झाली ज्ञानेश्वरीनं सांगितलेलं असणार ज्ञानेश्वरीमध्ये. पण इथं देहरूपी नळीला जीवरूपी मिट्टूनी पक्क धरलंय. कोणी धरलं इथं? इथं मिट्टू कोण? जीव. नळी कोणती? शरीर. ह्या शरीराला काय धरलंय त्यांनी? पक्क धरलंय. देह आहे तर मी आहे असं वाटत का? असं असतं आहे वाटत. तुम्हाला तर काही बी वाटल न. उभा राहता आमदार व्हावा वाटत तुम्हाला. की ब्रेड असा आपण बी असं काय व्हावं? आपल्याला बी तिकीट भेटावं ना, आपण बी काय व्हावं असं वाटत असतं का? असं होत असतं. आणि होतं ते झोपी गेल्यावर. आमदार चिंतन केलं ना दिवसभर. आमदारासंग फिरला गाडीत बसून फुकटच. आणि झोपणं पडन काय झाला? हेच उभा राहिला आणि हेच आमदार झाला आणि याचा जय जयकार. आणि उठून पाहतोच पोत्यावर. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून इथं मीच देह असं वाटत असतं. धरलंय या देहाला मी म्हणून त्या मिट्टूनी, त्या जीवानी. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही ज्याला धरलं ते तुमचा नाही, खरा नाही, ते तुमचं स्वरूप बी नाही. तुम्ही हेच जीव. आणि जीव आहे असणारा देवाचं असणारा अंश, देवाचं प्रतिबिंब, देवाचं पडलेला अंतःकरणाचा आभास. म्हणून जीव देव आहे, जीव परमात्मा आहे, जीव ब्रह्मेतील आहे, जीव ब्रह्म आहे. असं जीवाने काय करावं? विवेक करावं. असणार त्या डाळीहून उठाव, सोडून द्यावा ती डाळी. विचाराने देहाला बाजूला करा. कशाने? विचाराने. असं ते तर पडणारच आहे. नाही विचार केला तरी देह जाणार जाणार याची काळबा खाणार. का? नुबसशी दगडा कसे हाती घोडे वाडा. असं विचाराने देहाला बाजूला. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता. तो का म्हणे? देह निरसने चिंतने चिंतने त्याचा निराश करायचा, त्याच्यावर बाजूला सरकायचं आपण विचाराने. इथं महाराज त्याला म्हणून असा जो असणारा देहाहून बाजूला सरकला, ब्रह्मस्वरूपावर बसला, त्याचं असणार अज्ञान निवृत्त झालं, अज्ञान गेलं. अज्ञान गेल्यामुळं जे संचित होतं ते संचित जळून गेलं. ज्ञान अग्नी भस्मसात करते अर्जुन. ज्ञान अग्नी काय करतो? भस्म करीत असतो. आणि मग संचित जळालं. संचित जळाल्यामुळं जे कर्म होता आता ते कर्म बाधित झालं. मी करता नाही. मी कर्म करणारा का कर्म जाणणारा? जाणणारा. पाय चालतात प्राणहित म्हणून, नुसते प्राणहित म्हणून नाही, इच्छा आहे म्हणून. आणि इच्छा, प्राण आणि पाय याला जाणणारा मी आहे. मी चाललो नाही. मी प्राण बी क्रियारूप नाही, सत्वरूप असणारी इच्छा बी मी नाही. हे त्रिगुणाचा खेळ आहे. मी निर्गुण आहे याला जाणणारा. अशा भावावर असावं, अशा स्थितीवर असावं. म्हणजे अशा स्थितीवर तुम्ही ज्ञान. म्हणून सर्व क्षेत्राचे संगोपनी असे अर्जुना. सगळ्या क्षेत्राचा संगोपन करणारा मी आहे. क्षेत्र दितो येथे मीच जाण निरुते. सर्व क्षेत्राचे संगोपनी असे. सगळ्या क्षेत्राला एक क्षेत्र आहे. हे काय? एक शरीर 3.5 हाताची क्षेत्र आहे. औटमात्राचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही क्षेत्रज्ञतेला जाणणार आहे. हे खरं ज्ञान आहे. म्हणून इथं मुक्त कशाला म्हणावं? हे सगळं असून मला काहीच बंध नाही. मी कशात बांधलेला नाही. माझं जीवन म्हणजे कसं आहे? मुक्त स्थिती आहे. अशा प्रकारे मिळत असती भक्तीनं. आणि भक्ती होत असती भावाने. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आणि मी आता आपल्याला काही करायचं नाही राहिलं असं जर बोलत असेल, भक्ती केली नाही, भाव नाही, मुक्ती नाही आणि आमचं सगळं झालं म्हणतो,
म्हणजे हे केवळ बोलणं आहे ते, हे नुसतं काय आहे बघा. बळ जर नसेल तर बोलू नये माणसाने, काय नसेल तर मग बळ लागत. काही आता अनेक बळ असतात, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी उभं राहा इलेक्शनला. हे घरात नाही दाना मला बाजीराव म्हणा, हे कसं काय जमल. म्हणून अनेक बळ असतात, काहीच्या शरीरात बळ असतं तर काहीच्या पैशाकडं असतं. शरीर नसतं पण पैसे असतात. कोणाकडं पद असतं, पदाचं बळ असतं, पैशाचं बळ असतं, शारीरिक बळ असतं, भावकीचं बळ असतं, अनेक काय येतं बळ येतं. म्हणून काही जे माणूस बोलतो ना पाठीमागं काय असतं, त्याच्या बळ असतं. त्याच्या पाठीमागं काहीच नसेल तर बघा ना तुम्ही, कुत्र्याचे भांडणं लागले ना, तर ज्या कुत्र्याकडून 2-4 कुत्रे निघाले ते भेटत नाही त्या दुसऱ्या कुत्र्याला. तुम्ही लक्ष तुम्ही द्यायचे नाही, ते भेटत नाही कोणाला. ते त्या दुसऱ्या कुत्र्याला उरफाट त्याच कुत्र्याला शेपीट घालून पळून जावं लागतं. आणि ते पळालं तरी हे त्याचं काय लागतं, कारण की त्याला माहिती आहे 2-4 कुत्रे आपल्याकडून निघाले, याला भ्याचं काही काम नाही. तसंच हे भावकीत बी सगळीकडं तीच परिस्थिती. म्हणून जर बळ नसेल तर बोलू नये माणसाने, गुपचूप बसावं. म्हणून इथं महाराज म्हणतात बळेवी न शक्ती बोलू नये. बळ जर नसेल तर बोलू नये माणसाने. आणि आपल्याला बळ बघा इथं विवेक आणि वैराग्याचं बळ लागतं. हो ना, मग ते सांगायला आपण ते बघा आलंच कुत्र. म्हणून बळ परमार्थ साधनाला, देवाला देव कळून घेण्याकरता बळ लागतं. आता बळ कशाचं पाहिजे, देवाला नामस्मरणाचं बळ, देवाला भक्तीचं बळ, देवाला प्रेमाचं बळ, हे आपल्याकडं असा वस्तू. आणि ह्या बळाने म्हणून धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या खरे बंदी खानी केला. आता विठ्ठल कोण्या बळाने, देव पैशाच्या बळाने नाही आकळत, देहाच्या बळाने नाही आकळत, पदाच्या बळाने बी नाही आकळत. त्याला भावाचं बळ लागतं, प्रेमाचं बळ लागतं, भक्तीचं बळ लागतं. हे लागतं देव आकळण्याकरता, देव कळण्याकरता, देव आपला होण्याकरता. कोणचं बळ लागतं, पैशाने मोजल्या जाईल का, होय. पैशाने असणारं सोन्याने तुला केली भगवंताची सत्यभावेनं, मी घेते देवाला विकत, मी करते आपला. कारण की गर्व होता, रोजचं असणारं 1.25 किलो सोनं तिला येत होतं तिच्या घरात. कोणाच्या, ते मणी होता श्रीमंतक मणी, ते श्रीमंतक मणी असणारा पूजायचा. 8 भारे सोनं याचं, 8 भार म्हणजे 8 किलो. बापाचा आंदन दिलेला काय होता, साधी गाय दिली तर माझ्या गाईचं दूध आहे, माझ्या बापाच्या अजिबात हात नाही लावायचा, बांधलं लागत. कुटुंबात जर असेल तिच्या बापाने तिला काय दिली, ती कोणाला त्या दुधाला काय लावू देत नाही. आणि मग आता सत्यभामेला काय दान द्यायला, श्रीमंतक म्हणे. आणि तो रोजचा 8 किलो सोनं देत होता. म्हणून तिचे असे कितीतरी महाल सोन्यानीच भरले होते सत्यभामा. आणि त्याचाच काय झालता तिला, मी लय श्रीमंत आहे, याच्या घरी काय काय असेल देवाने द्यायला तितक्या पळू आणलेल्या आहेत. त्या उभाट्या लग्न केलेले लॉकडाऊनवानी. याचे लग्न कसे झाले देवाचे, लॉकडाऊनवानी. कोणाचं कुठं एकीचं दरीत, निकीचं पळतात. सत्यभामेचं तसंच. म्हणजे सगळ्याचे लग्न असेच झालेले होते. ह्याच्याकडे काय असणार आहे, माझ्याकडं सोनं आहे, मी घेते देवाला विकत. अहो पार्ट्यात बसिलं देवाला सोनं टाकलं, बुरजव आणि ढेग लागला, एक इतकुसं तर उचलं ना पार्ट कोणाचं. आणि तुम्ही लागले सोने पैशानी मोजायला 15,000 आणि 20,000 भरून कुठं निघाले, 4 धामाला. का पैसे उतो आले ना तुमचे, पैशानी मोजायले, माऊंदे करायले पुन्हा. कशाने, पैशानी देव मोजल्या जात असतो का, पैशाच्या बळाने देव
आपलासा होत असतो का? अरे पैशाचा, अरे ज्याची दासी लक्ष्मी आहे पायापाशी, तो पैशाला मोजील का? तो खुर्ची आणायची का? नाही का? म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती. म्हणून ध्यानात घ्या, बळ कशाचं लागतं देवाला? भाव, भक्ती, प्रेम हे लागतं देवाला. आकळण्याकरता, कळण्याकरता, आपलासा होण्याकरता, जवळ येण्याकरता हे लागतं. बाकी काही म्हणून शरीराचं बळ चलत नाही, पैशाचं बळ चलत नाही, पदाचं बी बळ चलत नाही. देवाला फक्त एकच बळ चलतं, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणून हे बळ लागतं. आम्ही बळीयाचे अंकित झालो कळी काळावरी धीट. म्हणून आम्ही बळी आहे परमात्मा, आणि देव आपलासा करण्याकरता ह्या गोष्टी लागतात. भाव लागतो, भक्ती लागते, प्रेम लागतं, त्याच्यापुढं विवेक लागतो, वैराग्य लागतं, शम दम सटक लागतं, आणि मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा असावं लागती. हे साधना आपल्या जवळ पाहिजे, तेव्हा देव आपलासा होत असतो. महाराज मग कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत. मग असा देव मला कशाने मिळेल देवा? आणि खरंच देव जर नाही मिळाला तर काहीच नाही मिळालं जगात. उगं व्यर्थ आहे, आपलं व्यर्थ जीवन आहे, निरर्थक जीवन आहे, फुकट काहीच नाही त्या जीवनात. खाया पिया सोया आयुष्य गमाया, काय केलं आपण? हां, याच्यात जीवन घातलं. म्हणून विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. सगळं आयुष्य गेलं विषय सेवन करण्यामध्ये. जर देव नाही मिळाला, देव नाही कळाला तर व्यर्थ आहे जीवन, त्याला काही अर्थ नाही. म्हणून इथं महाराज कैशेनी दैवत, देव कशाने मिळेल, देव कशाने प्राप्त होईल, हे साधना देव करताना हे बळ असावं लागतं. प्रसन्न त्वरित, माझ्यावर देव कधी लवकर माझ्यावर प्रसन्न होईल, देव लवकर मला देव मिळेल, देव मला लवकर माझ्यावर प्रसन्न होईल. माझ्यावर देवाची काय होईल? कृपा होईल. बघा, देवाची जर कृपा, बघा बगीचा आहे, वसंत ऋतू जर नाही शिरला त्या बगीच्यात तर नुसता बगीचा राहतो, काही नाही, त्याला फळं नाही लागत. तसं आपला हा देवरूपी बगीचा फुललेला आहे तुमचा, आणि याच्यात परमात्मरूपी सद्गुरूरूपी वसंत जर नाही शिरला तर निस्ता राहील देव, जाळल्या जाईल, काही राहणार नाही. जीव दशा तुम्हाला पुढं जावं लागेल. पुढचं आयुष्य फार कठीण आहे बरं. इथं जे भोगायले नाही तुम्ही, असं तुम्ही जीव येत आता इथं, आणि इथं जे भोगायले तुम्ही ते पुढं नाही. पुढं फार कसं आहे, सजा आहे पुढं, जेल आहे. जेलात काय मिळत असतं? जेलात जे गेले त्याला कळतं जेलात कसं असतं. गेलं, मी गेलेलो आहे बघा. तर तिथं काय असतं हे कळत असतं. कुठं? हां, 13 दिवस शेतकरीच्या संघटनेत गेलो होतो, आणि 302 मध्ये 3 महिने होतो. कुठं? जेलात. आता खरं सांगायला काय घोर आहे ते यायला माहिती, आमची नाही घेत ना, नायकाला माहिती. शेतकरी संघटनेमध्ये मग तिथं तर शेतकरी संघटनेत आमची जामीन झाली. रडू लागले ते लोक, महाराज तुम्ही जाऊच नाही, काऊन की आमच्या रोज तिथं ग्रंथ. कुठं? हरिविजय झाला की पांडव प्रताप असो मेघ, तिथं ग्रंथ संपादनाच होती, खोलीच भरली होती. जे ग्रंथ पाहिजे ते तिथं मिळायचे. आणि मग सगळे लोक तिथं साखऱ्या असणारं आणायचे. संध्याकाळी आम्ही पोथी घ्यायचो 11 वाजता. तिथं काही काम नाही ना, काम नाही झालं बाई रिकामा, आणि नुसत्या पोथ्याच वाचायच्या. मग ते मग आमची झाली बेल 9 जणांची, आणि लागली मग गळ्यात पडून आमचं कसं, तुमची झाली बेल पण आमचं कसं. राहणं म्हणे आमच्या संग तुम्ही बी जाऊ नका, आम्हाला कसं करमन. म्हणून आपला जो विषय चालला, पुढची जी असणार आहे मिळणार आहे तुम्हाला ती सजा आहे. फार अवघडे बघ. म्हणून इथंच सावध व्हा, इथं जरा उघडा डोळे. म्हणून इथं कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत चिंतेल. माणसाने उगं शांत एकांत बसून, म्हणून न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा. हां,
म्हणून ठाईच बैसुनी कराय कचित आवडी आनंद. उगच असणारं जे होईल ते होतच असतं. ईश्वर सत्तेनं जे व्हालं ते होतं. त्याची काय आपण चिंता करू नाही. ठेविले आनंद तैशीचे राहावे. देवाली जसं ठेवलं तसं राहा. आपण त्याची काही चिंता, त्याची चिंता, देवाची चिंता करा, चिंतन करावं देवाचं. चिंतन देवाचं होत असतं. चिंता संसाराचं करीत असतो माणूस. आणि त्या चिंतनेनं बुद्धी खलास होत असते. बुद्धी खलास होते कशाने? चिंता केल्याने. पापाने शरीर खलास होत असतं. रोग होत असतात. तुका म्हणे रोग येते पापाच्या मापे. पापामुळं असणं काय होत असतं? रोग. आणि रोग झाला की शरीर नष्ट होत असतं. आणि चिंता केली संसाराची की तुमची बुद्धी काय होत असते? खलास होत असते, बंद होत असते, बिघडत असते. कशाने? चिंता. चिंता से घटे चतुराई, पाप से घटे शरीर. म्हणून चिंता केल्याने चतुराई जात असते. काहून कळत नाही आपल्याला? हरिपाठ काहून कळणार? ग्रंथ चिंता करायला आपण. म्हणून चिंता टाकून देती संसाराची. चिंतन करा देवाचं. म्हणून कैशेनी देवत्त प्रसन्न त्वरित उगार आहे निवांतसी नशी वाया. सायाशे करशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी. सायासाने संसार करणं चालू आहे. कशाने? किती सायाशे बरं संसारात. म्हाताऱ्या माणसे टिकले लावायलाच लागणार. मुटकं हलतो आणि काय लावी ती? हां, मुटकं हलत. कुठं चालले आजी? म्हणले चालले ब्युटी पार्लरवर. आता काळं पांढर शिपीत झालं ते. हां, आणि ही म्हातारी म्हणजे काय चालले ते? सायात चाललेत. अरे शरीराचे बी सायात चाललेत आणि संसाराचे बी सायास. पावडर काय लावणं होय? कशाला? चांगले कपडे घालणं इस्त्रीचे. बघ दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? शरीर किती सायास. शरीराला बघा, सायास करायचं. शरीर निरोगी ठेवा, हे सायास आहे. शरीर प्रसन्न ठेवा, शरीर निरोगी ठेवा, हे काय करावं? सायास करावं. कशाची सायास? शरीर निरोगी असणं, शरीर प्रसन्न, मन प्रसन्न असणं, शरीर सुदृढ असणं, शरीराला चांगला आहार देणं, हे काय करावं तुम्ही? याचे सायास करा. का वरू आत रोग आणि वरून चांगलं भगभग होय. म्हणून ते सायास नाहीत. म्हणून हे जे तुम्ही सायास करायले ते व्यवहारातले सायास हे करीशी. प्रपंच रात्रंदिवस त्याच्यातच झगडायले तुम्ही, त्याचे सायास करायले. अहो किती सायासे. 12 महिने पुरल तरी तुमच्या घरात धान्य, तरी तुम्हाला पुढं आशा आहे. कशाची? आधी 12 महिने जगणं तू, तरी पण त्याची चिंता आहे. लाखोनी पैसे तरी पैसाच असावा वाटतो. बँका भरल्यात तरी काय असावा? पैसाच असावा. हां, म्हणून लक्षात घ्या. इतकं बोर किनी आहे आपलं. परभणीकडे जाताना आहे ना ते एक गाव, गाडी उभी राहती जिंतूरच्या पुढं. झरी बोरीला मारवडी होता. इतका चिकट होता तो, मेल्यावर खाली नोटाच निघाल्या. गादी उचलली त्याची, खाली बंडलच निघाले. म्हणजे नोटावर झोपत होता तो. इतका पैसा त्याच्याकडे, पण काही धर्म नाही, काही दान नाही, काही कोणाला काही केलं नाही. हे असे असणारे. मग भांडणं लागले पोरायची. कशामुळं? मड पडे, कोणी उचले ना त्याला, आणि याचे चालल्यात वाटण्या. कोणाच्या? पोरायच्या. ते म्हणतं नाही जाळायचंच नाही ते, हे झाल्याशिवाय. म्हणजे कोवरक रे. 11चा टाईम 4 वाजलेत. लोक तरसायलेत, निघून चाललेत लोक. आणि तुम्ही नाही जाळायचंच नाही म्हणे. याचं काय करा? याची वाल्य वाट लावा सगळ्याची. हे पहा, प्रपंच दिननिशी. म्हणजे काय सायास आहेत तुम्ही. त्याच्यासाठी सायास बघा, त्याच्यासाठी काय सायास करायचा असा व्हायचा तसा होईल. परमार्थासाठी सायास करा. कशासाठी? परमार्थासाठी सायास करा. कैसेनी म्हणून इथं सायाशे करशी प्रपंच दिनीशी हरीशी न भजशी. काय गुन्हा केला देवाने? भजन करीत नाही. काय गुन्हा केला देवाने?
श्रवण करीत नाही. काय गुन्हा केला देवाने? देव प्राप्त होण्यासाठी तुझ्याकडे भाव नाही. काय देवाने गुन्हा केला? भक्ती करीत नाही. काय गुन्हा केला देवाने? तीर्थयात्रा करीत नाही, नामस्मरण करीत नाही, संताची संगत करीत नाही, मंदिराकडे जात नाही. हे काय गुन्हा केला? हे सगळं कोणी दिलं? देवाने दिलं. म्हणून काय गुन्हा केला त्या देवाने? म्हणून इथं महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. तू काय कर? तुटतील धरणे प्रपंचाचे. मग महाराज हे प्रपंच कसा माझ्यापासून बाजूला जाईल याचा कदर आला मला. हे कसा उठल माझ्या अंतकरणातून? याचं जे धरणं भरलंय धरलंय अंतकरणात हे कसं उठल? तर महाराजांनी युक्ती सांगितली. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. तू हरीचा काय कर? जप कर. ह्याचा जप करतो आपण माळीचा. तिकडं कब्बशी वाजली हां आणत्या वा रे वा याचा जप. वरून पुन्हा धोतर अंगावर. याचं लक्ष कुठं? हां झाला का जा? हो झाला. हे काय तर वातायले आण मग. हे पायाचा जप. अरे बगळा बी जप करतो. ते बसतो ध्यान लावून. माशी दिसली की टपकन. हे बोके बी बसला जप धरून बिळापाशी. उंदीर निघायला की मग आता ते जपाचे का नाही त्याचा? आणि त्याचा उंदरासाठी, बगड्याचा माश्यासाठी, याचा चहासाठी. सकाळी हरिपाळ काकडा चालला आणि नातू मांडीवर. उठा पांडुरंगा. बघा हे टाळी वाजली त्याला. नातू कुठं? मांडीवर. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय. उठा कोण? पण पांडुरंग ते मांडीवर. आणि महाराज ते तुम्ही त्याला पाळण्यात ठेवण्याची माया वाचून राहतच नाही म्हणे. कोण? ते नातू. म्हणून बघा इथं महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. म्हणून हरी जप करणे. अखंड जप म्हणजे त्याला खंडन नसणे. त्याला काय नसणे? खंडन नसणे. भगवंताच्या नामस्मरणाला खंडन नसणे. ते आपण मत्यात तिथून उठणे. भजन अंतकरणातूनच सतत देवाच्या ठिकाणीच आपलं अंतकरणवरती तिथं न सांगता भजन असणार व्हालं तिथं अंतकरणात. ज्ञानदेव म्हणे मोन तिथं जावं भजन. वाणीतून तिथं उतराव भजन. अंतकरणात सतत भजन असावं. परावाणीत जावा ते भजन. कुठं जावा? म्हणून वैखरीतून मध्यमतून पश्यंतीतून परावाणीत तिथं भजन. सदा नामघोष करू हरिकथा. सदा चित्ता समाधान, सतत समाधानी भजन. तिथं उतरलं, तिथं गेलं भजन, परावाणीत गेलं. आणि तिथं भजन जे होत असतं ती उन्मन्नी. ती कोणची अवस्था आहे? उन्मन्नी. केवळ बघा इतकं भजन अंतकरणात गेलं की तिथं बघा कसं असतं. जे गोष्ट अंतकरणात असणारी सतत चालू आहे ना ती सहजच वाणीत येत असते. सहजच कुठून पडते ती? म्हणून आपल्या वाणीतून जे संसार पडायला ना, कशामुळं पडायला वाणीत? कुठून आला संसार वाणीत? तिथं बसलेलं आहे धरणं त्याचं. कुठं? हां तिथून निघतो मग तेव निश्चितच लागायचे. हां आले का? हो आलो ना आता मी वावरात याडा करून आलो. तिथं आहे ना ते धरणं बसलेलं. म्हणून वाणीत ते सहजच माणसं बसले की मंदिरात पुढं जरी बसले तर संसारात वाणीत. कुठं बघ येतो संसार? कुठं? वाणीत येतो. काऊन की हाय कुठं? त्यो अंतकरणात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना. अशी एक गावात बाई होती. तिला चोरी काहीतरी केल्याशिवाय ती भाकरच खात नसतं. तिला गोडच लागत नसतं. काहीतरी काय कोणाच्या घरून काय आणायचं? चोरून आणायचं. मग स्वयंपाक करून जेवायचं तरच तिला खावा वाटायचं. खायची ती. एक दिवस काहीच भेटणं ना तिला. लक्षच दिलं बायाने. ही येते की काहीतरी आपल्या घरातलं जातं. म्हणून त्याने तिच्यावर काय ठेवली? पाळतच ठेवली. आणि मग कुठंच गेली नाही. एका घरी गेली. त्या बाईनं नेमकंच सारिलं होतं आणि पोतरा ठेवला होता.
का ठुलता पोत्रा. आणि मग हिनं इकडं तिकडं पाहिलं आणि ती पोत्रा घेतला आणि वटीत घातला आणि मग ती गप्पा मारू लागली. ते टिपकू लागलं. म्हणे काय कळायला? म्हणे आमचे गुण गळायले. ते पाणी गळायलं नाही, आमचे काय गळायले? गुण गळायले. तसंच आपलं कुठं जरी बसले तर अंतकरणात काय संसार ठेवलेला आहे म्हणून कुठून येणार? तो वाणीतून व्यक्त होणार. आणि ज्याच्या अंतकरणात धरलंय देवानी, जो अंतकरणात देव बसलेला आहे, देवाचं अखंड चिंतन आहे, वाणीतून बी काय येणार? देवाचंच भजन, देवाचं चिंतन. देवाबद्दल जे बोलत तिथं जाऊन बसन ते. देवाबद्दल जे बोलत नाही तिथून उठून जाणार ते. ज्या माणसाचा जो विषय, तुमचा जो विषय आणि देव विषय तुम्हाला ऐकायला भेटलं की तुम्ही तिथं जाऊन, आणि तुमचा जर विषय नसेल तर तुम्ही तिथं थांबत. मग तुमचा विषय जर परमात्मा झाला आणि जो परमात्म्याबद्दल बोलायला तुम्ही जाऊन तिथंच बसणार. आवडेच्या हरी अंतरापासून, ज्याला अंतकरणापासून. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. हरीचा जप अखंड अंतकरणात सतत. म्हणून तिथं असणारी जी माळ आहे तिला मणी नाहीत, दोरा नाही, पण अखंड जप करता येतो तिथं. आणि तो खरा जप आहे. म्हणून बाहेरून आत जायचं आहे. परमार्थाला कुठून जायचं? बाहेरून कुठं जायचं? आत. आणि संसार तसा नाही, आतून बाहेर यायचं. संसार कसा आहे? आणि खरा बी नाही तो. आतून बाहेर यायचं म्हणजे गर्भातून यायचं, मरणाकडे जायचं. कुठून यायचं? गर्भातून. आली कुठून? गर्भातून. जायचं कुठं? मरणाकडं. म्हणजे या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत का? वाईट आता. आणि परमार्थात बाहेरून कुठं जायचं? आत गेली की अमृत, आत गेले की न मृत्यू. म्हणून इथं ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. तुटतील धरणे प्रपंचाचे. प्रपंचच उठतो हरीच्या जपानी, हरीच्या नामस्मरणाने, हरीच्या ध्यानाने, हरीच्या ज्ञानाने. धरणंच उठलं कशाचं? प्रपंचाचं. प्रपंच वसरला. चित्त तुझे पायी मुरो. परमात्म्याच्या ठिकाणी चित्त मुरलं. प्रपंच जे पूर आला होता ते उसरून गेला. प्रपंच राहिला नाही, प्रपंचच परमार्थ झाला. अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोके. म्हणून संसारच ब्रह्मरूप केला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या. म्हणून ज्या संताचा परमार्थच संसारच परमार्थ झाला, संसारच ब्रह्म केला त्यांनी, संसारच सुख केला त्यांनी. सुख म्हणून संसार सुखाचा नाही, दुःखाचा नाही, तुमच्या करण्यावर आहे. म्हणून प्रपंच उठला, धरणंच उठलं. त्याच्याकरता हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना हो ना. म्हणून वाणीनं सतत हरिमुखानी म्हणा, त्या पुण्याला काय नाही. आणि पुण्य जितकं तुमच्या अंतकरणात साचल, जमा होईल, तितकं सात्विकता वाढल. जितकी अंतकरणात सात्विकता वाढल तितकी प्रसन्नता वाढल. पैशाने प्रसन्नता वाढत नसते, भोगाने प्रसन्नता वाढत नसते, पदानी प्रसन्नता वाढत नसते, अलंकार कपडे घातल्याने प्रसन्नता वाढत नसते. सात्विकता जर अंतकरणात वाढली तर प्रसन्नता वाढत असते. प्रसन्न माणूस कशाने? जितकं अंतकरण कसं राहील? सात्विक राहील. आणि अंतकरण सात्विक कशाने राहत असतं? पुण्य वाढतं. पुण्य कशाने वाढत असतं? हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आणि जितकं तुमचं अंतकरण सात्विक होईल तितकं असणार तुम्हाला भगवंत जवळ आला किंवा देव कळण्याची इच्छा तयार होईल. मला देव कळावं, मला देवाचं ज्ञान व्हावं. आणि देव कळण्याची इच्छा तयार झाली, तुम्ही मुमुक्षी झाले. आणि मुमुक्षी झाले म्हणजे त्याला मोक्ष होत असतो. भक्त झाले तुम्ही आता, आणि भक्त झाले म्हणजे तो मुक्त होत असतो. आणि सद्गुरूची कृपा झाली की तो मुक्त होत असतो. म्हणून हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? पुंडलिका वरदी हरिविठ्ठल.